12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा नमस्ते ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. मी कल्याणवरूनच बोलते. अरे वा. कल्याणला तुम्ही कुठे? कल्याणला मी अग्रवाल कॉलेज रोड आहे ना, हा हा, गांधारीकडे. हो हो हो, तिथे तर राहिला आनंद होम्स मध्ये. अच्छा 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 अच्छा. अरे वा. तुम्ही कुठे येताय कल्याण मध्ये? मी सिनेमाच्या मागे बिर्ला कॉलेजच्या इकडे आहे, आरटीओ ला. अच्छा अच्छा, तिकडे का? हा हा हा. ताई तसं माझं मी लहानपणापासूनच सेवेमध्येच आहे. अच्छा. माझं जे माहेर आहे तिकडे सगळे धार्मिकच आहे. अरे वा. तर लहानपणापासून मध्ये सेवेतच आहे आणि शंकर महाराज जे होते हा हा हा. त्यांची मी भक्त आहे. अच्छा, मग बरं. तुम्ही त्याच साईडचे आहे का म्हणजे? नाही, त्या साईडचे नाही. मी ना, माझं माहेर हे शिर्डीच्या जवळ सावडीवीर म्हणून गाव आहे. अच्छा, मग तुम्ही शंकर महाराजांचे कसे भक्त? तर ते काय झालं, सावडीवीरला एक सोनेवाडी म्हणून गाव आहे, हा हा. तिथं माझे गुरु आहेत ते अच्छा अच्छा अच्छा. ब्रह्मानंद महाराज म्हणून आहेत. हो, माहिती आहे ते. हा हा, तर ते त्यांना शंकर महाराजांचा संचार वगैरे येतो. हो. तिथं मोठं मंदिर आहे, नवनाथांचं मंदिर आहे, दत्तांचं आहे, हा हा हा. स्वामी समर्थांचं आहे आणि स्वामी समर्थच गुरु आहे शंकर महाराजांचे. हो ना, बघा. हो. हा हा. तर ती अशी लिंक लागत गेली. हा, तर जसं शंकर महाराजांचं आम्ही करतो, तर शंकर महाराज जेव्हा संचार येऊन उभे तेव्हा ते सांगायचे कायम की जिथं माझे गुरु आहेत, जिथं माझ्या गुरूंचं नामस्मरण घेतलं जातं तिथं मी कायम आहे. अरे वा. तर मग असं करता करता स्वामी समर्थांचं पण लिंक लागत गेली ती. हा हा हा. आणि मग असं करता करता ती सेवा चालू झाली. बरोबर. लग्नाच्या अगोदर म्हणजे मी ऍक्च्युली प्रोफेशनली ऍडव्होकेट आहे. अरे वा, ऍडव्होकेट आहात तुम्ही? हो. तर ते ऍडव्होकेट मी होणार आहे हे मला आधीच 12वीला असतानाच शंकर महाराजांनी सांगितलं होतं. म्हणजे तो एक अनुभव तुम्हाला सांगते मी सुरुवातीपासूनचा. मी ऍक्च्युली 12वी नंतर डॉक्युमेंट काढण्यासाठी रिक्षामध्ये राहत्याला जात होते. रिक्षामध्ये एक असा वेडसर माणूस बसलेला होता. बरं. असा दारू पिलेला आणि असं फाटके कपडे वगैरे घातलेला. माझे वडील आणि मी असं दोघं जण सोबत चाललो होतो. तर रिक्षामध्ये ना तो सारखा माझ्याकडे बघून असं बोलायचा, ही पोरगी वकीलच होणार, ही पोरगी वकीलच होणार. अगो बाई. हो. तर मग माझं कसं सायन्स साइड होती ना, तर मग मी म्हटले, हा बाबा वेडा आहे का? माझं म्हणजे साइड ही सायन्स आहे आणि हा बाबा काय बोलते वकील होणार, वकिलाचा काय संबंध, असं मी बोलले. मी दुर्लक्ष केलं. मग तो काय करायचा, नंतर डायरेक्ट असं एकदम मोठ्याने बोलून असं अंगावर येतो ना आपण, तसं करायला लागला. असं बोलता बोलता मुद्दामून. मी लक्ष देत नव्हते ना, लक्ष द्यावं म्हणून. म्हणजे माझे लक्ष द्यावं असं त्यांना वाटत होतं. बरोबर. आणि त्यांचं शंकर महाराजांचं कसं असं वेगळं लीला आहे, असं तंबाखू खाऊन हे करणं, बरोबर, असं वेगळं आहे त्यांचं. आणि त्यांचा भस्म पण सिगरेटच आहे असं. तर मग काय झालं, असं मी पुढे गेले आणि तो खूप असं सारखं बोलायला लागला म्हणून रिक्षावाल्याने काय केलं, त्याला उतरून दिलं. अच्छा. त्याला उतरून दिलं नाही तर इतकं क्लिक झालं मला, अरे हे तर शंकर महाराज आहे. मी पटकन ओरडले मोठ्याने, पप्पा. म्हणजे माझ्या वडिलांना म्हटलं, पप्पा हे तर शंकर महाराज. असं बोलत नाही तो माणूस गायबच. अय्या. सगळ्यांना एवढं, माझ्या सुद्धा सांगते इतकं. म्हणजे पप्पा म्हणे, अरे नीलम, म्हणजे माझं नाव नीलम आहे. पप्पा बोलले, अरे कसं काय लक्षात आलं नाही इतके वेळ आपल्या. मग आम्ही तिथूनच जोडले हात. आणि खरोखर माझी सायन्स साइड असून सुद्धा, माझा इंजिनिअरिंगला नंबर लागलेला असून सुद्धा मी ऍडव्होकेट झाले. बाप रे. हो. त्यांनी मला, आणि माझं लग्न 12वी नंतर पण करायचा विचार चालला होता. म्हणजे माझ्या बहिणीचे जे
आहेत मिस्टर, त्यांना असं चाललं होतं, तिची सुपारी होती तेव्हा. हा, हा, तर तेव्हा ते स्वतः गुरु आले होते, ते स्वतः बोलले नाही नाही हिचं शिक्षण होणार आहे, हिचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्नाचं अजिबात कोणी बोलायचं नाही. अरे वा, बघा. आणि माझं ऍडव्होकेट मी कसे झाले ना, हे सगळा प्रवास त्यांनीच करून घेतला माझा अक्षरशः. बघा, आणि मी हे तर खरंच किती ऍडव्होकेट झाले. मोठं कमाल आहे की इंजिनिअरिंग साईडची मुलगी कशी काय ऍडव्होकेट होते. तेच ना, म्हणजे ते माझ्या नशिबातच होतं हो ऍडव्होकेसी. हो हो. आणि ते नाही झालं तर मग मला लग्नाच्या वेळेस सेवा वेगळी दिली, आपली दुर्गा सप्तशती वगैरे. हा, कोणी मी दिलेली? औरंगाबादला आपले सेवेकरी आहेत ना स्वामी समर्थांचे, हा, तिकडेच. हा 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 तिथेच कोपरगावला आहे केंद्र हा, स्वामी समर्थांचं. हा, मग तिथून मला दिलेली होती सेवा, हा, 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 हा. की 101 दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे करायचे, 3 गुरुचित्र पारायण करायचे. हा, 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 हा. तर मग मी औरंगाबादला LLM साठी गेले पुढच्या शिक्षणासाठी. अरे वा, प्लस तुमचं LLM पण झालंय? हो LLM पण झाले. तर बापरे. LLM करत असतानाच विथ प्रॅक्टिस मी LLM करत होते. हा 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 हा. म्हणजे अर्निंग सोर्स पण करत होते आणि त्याच्यातच अरे वा. माझं प्रॅक्टिस पण. असं करत असताना मला इतके असंख्य अनुभव आले की आता हो. ते इतकं सांगणं शक्य नाही. इतकं मी जे नाही, मोठे प्रत्येक मोठे वेळेला आहेत. सांगत जाताय तुम्ही थोड्या हा. दिवसांनी. हो, तर हा. ते काय झालं, हा. मी औरंगाबादला प्रॅक्टिस जवळजवळ 4 वर्ष केली. मग अरे बापरे. LLM 2 वर्षाचं झालं माझं हा, आणि हा. 4 वर्ष अशी म्हणजे प्रॅक्टिस झाली. हा हा तर त्यावेळेस माझ्यासोबत माझे आई वडील कोणीच परिवार नव्हता. हा, मी हा. रूम घेऊन राहत होते आणि कोपरगावचीच माझी रूम पार्टनर होती. हा हा हा. तिनेच हा. ऍक्च्युली तो पण इतका मोठा अनुभव LLM माझं डोक्यातच नव्हतं करणं, हा. कारण की घरची परिस्थिती जरा नाजूकच होती. माझ्या वडिलांचं बरोबर. सायकल दुकान आहे सावळीला. हा, अच्छा. हा हा तर मग घरची परिस्थिती जेमतेम होती आणि ते नाही बोलले बाहेर जायला. हा. तर मग माझी जी आत्या आहे तिने जराशी फायनान्शियल मदत करून वगैरे LLM ला ऍडमिशन मी घेतलं. हा. पण ते ऍडमिशन घ्यायच्या अगोदर माझ्या डोक्यातच नव्हतं. म्हटलं आता बस, आता LLB झालं, आता आपण कोपरगावलाच प्रॅक्टिस करायची. हा. आणि असं आम्ही दोघं तिघं फ्रेंड आहे ना, माझं जिथं कॉलेज होतं ना याचं ऍडव्होकेसीचं, तिथंच लॉ कॉलेज होतं, त्याच्या बाजूलाच मठ होता केंद्र स्वामींचं. तर आम्ही तिथं नेहमी दर्शनाला जायचो. तर मग माझा ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मी आणि माझे फ्रेंड दोघी तिघं केंद्रामध्ये बसलो होतो स्वामींच्या. आणि तिथंच बोलणं चालू होतं, आता पुढं कोण काय करणार. आता मी तर सगळ्यांना सांगितलं माझी तर परिस्थिती नाहीच आहे बाबा बाहेर गावी जाऊन हे करण्याची वगैरे. आणि तुम्हाला काय सांगू ताई, मला आता अंगाला खरंच हे होतंय, स्वामींच्या तिथंच मठामध्येच मला औरंगाबादला जी माझी सिनियर आहे, जी लॉ कॉलेजला शिकलेली होती, ती LLM करायला गेली होती, तिने मला अचानक फोन केला. अरे. आणि ती बोलली, मॅडम, ती मला मॅडम बोलायची, मॅडम आज लास्ट डेट आहे LLM ची ऍडमिशनची, तुमचं ऍडमिशन मी तर करू का? अरे बापरे. म्हणजे मला काय सुचानाच. माझे फ्रेंड बोलले कशाला विचार करते, हो म्हणून टाक, पुढचं आपण बघू. म्हटलं पण असं कसं, मला घरी विचारावं लागेल ना, मला लांब बाहेर जायची परवानगी नाहीये वगैरे. तर मग मी स्वामींकडे बघितलं आणि मन घट्ट केलं. म्हटलं माझी आई मला सपोर्ट करणार 100%. आणि घरातलं जे वातावरण आहे, भाऊ बहीण मला नक्की सपोर्ट करणार. बरोबर. मी काहीच विचार नाही केला. आईला फक्त एक फोन करून सांगितलं. आई बोलली तू बिनधास्त हो मग, मी तुला सपोर्ट करते. मी ताबडतोब मैत्रिणीला फोन केला. माझ्याकडे ऍक्च्युली फक्त पाकिटमध्ये 10 रुपये होते घरी जाण्यापुरते. मोबाईल मध्ये बॅलन्स पण नव्हता. मोबाईल मध्ये बॅलन्स पण नव्हता ऍक्च्युली. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या फ्रेंडने एवढी गडबड केली आणि तिची मैत्रीण होती, ती तुम्ही आत्ताची आत्ता पैसे ट्रान्सफर करा. बापरे. हो, म्हणजे हे घेण्यासाठी ती जराशी होती. हो, त्यांनी फॉर्म घेतला तिने माझा ऑनलाईन, पटापटा लगेच कॉम्प्युटरवर सेंड केले माझ्या एका फ्रेंडनी, आणि दुसऱ्या फ्रेंडनी माझ्या मोबाईल मध्ये लगेच बॅलन्स पण टाकला. इतकं घाई गडबडीमध्ये माझं ते ऍडमिशन फिक्स झालं, मेरिट लिस्ट मध्ये नाव पण आलं. अरे वा. आणि माझं LLM नाम तिथं औरंगाबादला झालं, माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज म्हणून. किती छान ताई. हा झाला दुसरा अनुभव. त्यानंतर तिसरा अनुभव असा झाला, माझं लग्न जे जमलं ना, माझ्या लग्नानंतर ऍक्च्युली त्याच्या अगोदर बरेच अनुभव आले, पण आता महत्वाचं लहान बाळ आहे ना, ते जरा. तर तिसरं लग्न झाल्यानंतर मला पहिल्याच वर्षात पहिल्याच महिन्यात राहिलं ताई. अय्या. बापरे. बाळ मला झालं, मुलगा झाला, पण त्यावेळेस कोरोना काळ होता. जस्ट कोरोना लागलेला होता. माझी डिलिव्हरी करायला कोणी घेत नव्हतं, मुंबईची म्हणून कोणी फाईल घेत नव्हतं. ऍक्च्युली दवाखाने लावत होते मी, अक्षरशः माझं बाळ घेऊन पळत होते. त्याला सर्दी झालेली होती आणि कोणी घ्यायला तयारच नव्हतं. कशी बशी माझी डिलिव्हरी झाली, नॉर्मल झाली स्वामींच्या कृपेने, माझ्या गुरूंच्या कृपेने. पण पुढचं हे सगळं
बाई बाळ गं. एकदम नॉर्मल, सगळं ठणठणीत, पण कुणी घेईना. ते सर्दी वाढली, बापरे. शेवटी लोणी आहे ना, हा हो हो इकडे लोणी, माहिती आहे लोणी, विखे हो. पाटील, तिथे गेलो. तिथं कोरोनाचं एवढं भयंकर होतं, ती एवढी प्रोसिजर लागायची ती घ्यायला. तेवढ्या वेळामध्ये ताई हा तिथं त्यांनी काय चेकअप वगैरे केले तोपर्यंत काही माहितीच नाही. आणि त्यांनी सांगितलं की बाळ गेलं. काय हो अय्या. हो ताई. आणि तो काळ असा होता ना, बापरे. म्हणजे इतका सुन्न वाटला. मी अक्षरशः तुम्हाला काय सांगू, मी सगळ्या देवांना हे केलं. म्हणलं बाई तू गं. नाहीच आहे देवा, बापरे. मी तुझी एवढी सेवा केली, तू माझं काय केलं, तेव्हाच काहीतरी करायचं ना. एवढं राहिलं ताई, मला जेव्हा राहिलं ना तेव्हा मला माहिती पण म्हणजे लवकर नव्हतं, पहिलं असल्यामुळे. कळलं मी नाही. हा. किती उड्या मारल्या असतील, शिड्या बाई चढल्या गं. असतील, काहीच झालं नाही ताई. आणि हे असं कोविड. आणि एवढं 10 दिवसाचंच बाळ होतं माझं. बाई ग. आणि असं झाल्यानंतर मी पूर्ण हरून गेली. आणि गुरुवारीच माझं बाळाचा जन्म झाला होता. त्याचं शिवांश बापरे. नाव ठेवायचं एवढं सुद्धा ठरलं होतं ताई. बाई ग. पण मग असं झालं, मग माझे जे गुरु आहेत ना ते सोनेवाडीचे, हा, 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 हा. ते मला एवढ्या कोरोना काळात भेटायला आले. हो. आमच्या घरी आले आणि त्यांना संचार आला शंकर महाराजांचा. आणि त्यांनी सांगितलं हा हा. की आता तुला लवकरच बाळ होईल. हो का. आणि हो, तुला जे बाळ होईल ना, आता मी बघतो म्हणे तुला आणि तुझ्या बाळाला केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही. ही जबाबदारी मेरी, हिंदीमध्ये बोलले. हा. अब ये मेरी जिम्मेदारी. आणि तुम्हाला बापरे. काय सांगू ताई, मला त्याच्यानंतर 5-7 महिन्यांनी राहिलं. हा हा इकडे हा. आले मी सासरी. आणि राहिल्यानंतर ज्या दिवशी शंकर महाराजांची पुण्यतिथी होती ना, हा. त्याच दिवशी कुरिअरवाला माझ्या दारात आला. मी रडत होते शंकर महाराजांच्या फोटोच्या जवळ. आई ग. हा हा. मला राहिलं होतं, 1-1.5 महिना झालता. पण मला बाळाची आठवण येत होती ना मागची. येणारच. हा, तर मग तो भस्म त्यांनी मला पाठवला होता बरं. संरक्षणासाठी. कुरिअरने आला तो. अरे बापरे. हा, आणि तो कुरिअरने आला. आणि अक्षरशः तो भस्म त्यांनी मला 9 महिने लावायला सांगितला होता, त्याच्यात वाढवायला सांगितला होता तो. हा हा हा. माझी सेकंड डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल झाली, कल्याणला झाली, वैष्णवी हॉस्पिटलमध्ये नॉर्मल झाली. अरे वा. हा हा. आणि 15 मिनिटात डिलिव्हरी झाली ताई. वासंती ताई डॉक्टर आहेत तिथे बहुतेक. वैष्णवी नाही का, कक्कर. हो, वासंती डॉक्टर आहेत ते, मला वाटतं तिथे का ठक्कर. हा हा. कक्कर आहे, कक्कर. ठक्कर. हा हा. तर त्यांनी माझी डिलिव्हरी केली. तुम्हाला काय सांगू, मी 15 मिनिटात डिलिव्हरी झाली. फक्त मी माझ्या गुरूंचं नाव आणि स्वामींचं नाव घेत होते. अरे वा. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुला काहीच धक्का लागणार नाही, तुला नाही, तुझ्या बाळाला नाही. आणि वा. मला पूर्ण खात्री होती की माझं बाळ मला महाराज देणार. आणि तेच झालं. एवढा विश्वास होता की नर्सनी झाल्या म्हणजे ऍक्च्युली डिलिव्हरी करता करता नर्सला सगळी माझी हिस्ट्री माहित झाली. ती रडली अक्षरशः डिलिव्हरी करताना. आई ग. आणि झाल्यानंतर तिने आधी माझं बाळ लावलं चेहऱ्याला, म्हणे तुझा मुलगा परत आला. अरे वा. आणि तुम्हाला काय सांगू ताई, माझं जसं बाळ होतं ना गेलेलं, सेम ऍज इट इज डुप्लिकेट कॉपी हे माझं बाळ. अय्या. सेम दिसायला आहे, काहीच फरक नाहीये, अंगावर काटा येतो. काहीच नाही. आणि माझा अनुभव तर जाऊ द्या, पण माझ्या सख्ख्या बहिणीचं, हा हा हा. माझी सख्खी बहीण जी मोठी माझ्यापेक्षा, तिला एक मुलगा एक मुलगी, तिची मुलगी 5 वर्षाची झाली होती. ती अचानकच दगावली. म्हणजे मी इकडे आले, माझं असं झालं म्हणून बाळ गेलं. आणि 15 दिवसात तिची मुलगी गेली. का, काय झालेलं? तिला काय नाही, रात्रीतून उलटे आणि जुलाब होत होते. हा. आणि कोरोना काळ होता ना तिकडे, गावाकडे कशी होती परिस्थिती खूप हो बेकार. हो हो हो, खरं. तर ती आदल्या दिवशी सगळ्यांनी गेली. आणि मला जेव्हा इकडे यायचं होतं ना कल्याणला परत, तेव्हा ती मला मिठी मारली. आणि मला काय बोलली असेल ती, की मावशी आता काय माहिती, बहुतेक आपली शेवटचीच भेट असेल, अशी बोललेली ती. अशी कशी? बापरे. 5 वर्षाची. तेव्हा तिला काय माहिती, काय माहिती, तिला चुकून कळलं होतं का काय माहिती, अशी बोलली. मी दीदीला म्हटलं, दीदी अशी काय बोलते? तिने, अगं तू लांब राहते ना मुंबईला म्हणून कदाचित म्हटली असेल. तिला पण उरल्यासारखं झालं, माझ्या पप्पा घेतलं हे केलं. त्यात ती शेवटचीच भेट ठरली आमची. बाई ग. आणि ती दिसायला एवढी स्मार्ट होती, मी तुम्हाला फोटो पाठवेल ताई, नक्की तुम्ही बघा. आणि तिची आत्ताची जी मुलगी झाली ना, घारे डोळे निळे शार सगळी ऍज इट इज तशीच आली जन्माला. स्वामींनी सांगितलं तिला गेल्यानंतर परत, की तुझी मुलगी एकाच वर्षात रिटर्न येईल. तिच्या मुलीला 1 वर्ष पण झालं नाही, 9 महिन्यात तिची मुलगी परत रिटर्न आली, तिला दिवस राहून. आणि ते अख्खं गाव बघायला होतं ताई, अख्खं गाव. हो, तिचे फोटो मी तुम्हाला शेअर करते. जशी गेली ना ती, गोरी होती, घारे डोळे ते, तशीच आली. अजून ती तसंच सगळं करते ऍक्टिव्हिटी. हो. आणि तिला सांगितलेलं पण माझ्या बहिणीला, घाबरू नकोस, तुझी मुलगी गेली होती, तिचा पुनर्जन्म होत होता कायम म्हणून. पुनर्जन्म आता तिचा लोप पावलाय तुझ्या पोटी जन्म घेऊन. आता ती परमनंटली तुझ्याकडे परत येते, तुझा वंश वाढ म्हणजे कुळ पूर्ण हे करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी परत ती तिच्या पोटी आलेली आहे. आता ती माझी बहीण गुरुक्षेत्र पारायण करते. असे आम्हाला खूप अनुभव आले. आणि हे मोठे जबरदस्त अनुभव आमच्या घरात आले.
खरंच ना ताई, कमाल आहे. अगदी वेगळेच अनुभव आहेत तुमचे. हो ताई, असे तितके अनुभव आहे. पण आता काय सांगू, आता माझं बाळ 2.5 वर्षाचं झालंय. हा 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 हा. पण त्याला पण खूप स्वामी भक्तीचं म्हणजे हे त्याला मी घेऊन जात असते केंद्रात आरतीला नाही, नक्की वगैरे. नक्की आणि केलंच त्याचं नाव पाहिजे. मी मल्हार ठेवलेलं आहे. हा, हा, अरे वा. हो, मला महादेवाच्या नावावरून ठेवायचं होतं, पण शिवांश तेव्हा नाही झालं. म्हटलं आता हा. तेच नको, नाही, बरोबर आहे. हो, हो. महादेवाचाच अवतार म्हणून मी त्याचं नाव नाही मल्हार नाही, ठेवलं. छान छान ठेवलंय नाव, एकदम मस्त. हो, म्हणजे खूप जेणेकरून छान देवाचं ताई. पण हे होईल. किती सुंदर अनुभव आहेत तुमचे. ताई मला खूप दिवसाचं आता लहानपणापासून ते इतके आलेले आहेत ना, आता एवढा वेळ नाहीये. आणि बाळ पण त्याला मी अक्षरशः साखरेचा डब्बा दिलाय खायला. मी मला खूप तुमचा दिवसापासून नंबर सेव्ह सांगायचं होतं करते. ताई. मी तुमचा नंबर सेव्ह करते. तुम्ही मला नक्की करत जा अनुभव शेअर. हो हो, चालेल ताई. आणि हे कधी मला म्हणजे हा अनुभव कधी ऐकायला भेटेल युट्यूब? ताई आता बघा, हा जुलै कम्प्लीट, जुलैच्या एंडिंगला येईल कदाचित. हा अच्छा अच्छा, चालेल हा, चालेल. श्री स्वामी चालेल समर्थ. ताई, आणि मला ऍड्रेस करा, मी नक्की येईन तुम्हाला भेटायला. मला बघायचं पण आहे तुम्हाला. आणि तुमचा आवाज मला खूप आवडतो. मी ना स्वयंपाक करता करता दररोज तुमचे दररोजचे अनुभव ऐकते. आणि मी ना हा. माझ्या बहिणीला पण सांगते, आईला पण सांगते. अरे वा. हो, अनुभवातून बरंच खूप म्हणजे इतके जणांना एवढे भारी भारी अनुभव आले ना. आपल्याला आधार पण मिळतो आणि आधार पण. आणि मार्ग पण सापडतो. मी म्हटलं अरे आपल्याला तर किती मोठे मोठे अनुभव आले, आपण शेअर करायलाच पाहिजे. बरोबर, खरं केलंच पाहिजे. आता तुम्हाला खूप स्वामी छान अनुभव देतील बघा. हो ताई, मी आता तुम्ही सध्या share केलं स्वामीच्या ना. एकतराचे पाठाला बसलेले 108 दिवस. अरे वा. हो, आणि जॉब आता कुठे झाले. करताय तुम्ही? ताई आता सध्या मी ना बोर्डर्स लावलेला आहे माझा. आणि हम्म. जसे केसेस येतात ना तसे घेते सध्या इंडिव्हिज्युअली. अच्छा अच्छा अच्छा. हा, बाळ लहान असल्यामुळे. मग तुम्ही कुठल्या बाबतीत स्पेशालिस्ट आहे तुमची? माझं आहे ना, आपले एमएससीटी आहेत ना मॅटर्स आणि हम्म. फॅमिली. हा हा हा. हा, फॅमिली मॅटर्स, एमएससीटी आणि अच्छा, आपले अच्छा. सिव्हिल मॅटर्स. बरं 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 झालं. म्हणजे माहित असलं म्हणजे कोणाला सजेस्ट पण करता येईल ना मला. हो चालेल ना ताई, नक्की. हा हा हा. हो चालेल ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.